नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे। यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी आता घेऊन आलो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या पावसाची चातकासारखी वाट पाहत होतो, अखेर त्या पावसाबाबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 5 दिवसासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जोरदार इशारा दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसणार असून हा पाऊस थेट तुमच्या शेतातील पेरणीसाठी अत्यंत योग्य मानला जाणार आहे। म्हणजेच काय तर चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता आता मिटणार आहे। पण शेतकरी बांधवांनो, घाई करू नका। यंदा पावसाला नेमका उशीर का झाला, मान्सून अरबी समुद्रात का रेंगाळला, त्याचं मुख्य कारण काय आहे, हवामान विभाग म्हणजेच IMDचा नेमका अंदाज काय सांगतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते 12 जिल्हे कोणते आहेत जिथे मुसळधार पाऊस पडणार आहे। या 12 जिल्ह्यांची नावे आपण या व्हिडिओच्या शेवटी सविस्तर पाहणार आहोत। जर तुम्ही अजूनही पेरणी केली नसेल किंवा पेरणीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती घेऊन पेरणी केली तर अतोनात नुकसान होऊ शकतं। चला तर मग भागानुसार सविस्तर माहितीला सुरुवात करूया। आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न, यंदा मान्सूनला उशीर का झाला? जूनचे 15 दिवस उलटून गेले तरी अनेक भागात कोरडा दुष्काळ असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। यामागे काही प्रमुख वैज्ञानिक आणि भौगोलिक कारणं आहेत, जी हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने सुद्धा स्पष्ट केली आहेत। या संक्रमण काळामुळे मान्सूनचे वारे सुरुवातीला काहीसे कमकुवत झाले होते आणि त्यांना पुढे सरकण्यास ताकद मिळत नव्हती। बघा आता शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्रातील चक्रकार वारे, उत्तर भारतात आलेल्या तीव्र पश्चिम विक्षोभामुळे आणि त्याचबरोबर उत्तर पश्चिम भागातील उष्णतेच्या लाटेमुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा रोख काही काळ बदलला होता। समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रात स्थिरावण्याऐवजी पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झाला होता। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वेळेवर तयार न झाल्यामुळे मान्सून वेशीवर येऊन थांबला होता। कारण बघा आता स्थानिक पातळीवर उच्च तापमान मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या पार गेले होते आणि सध्या सुद्धा अनेक ठिकाणी प्रचंड तापमान पाहायला मिळत आहे। या प्रचंड उष्णतेमुळे हवेचा दाब बदलला आणि मान्सूनचे ढग महाराष्ट्राच्या मुख्य भूभागावर येण्यास नेहमीपेक्षा 7 ते 8, काही ठिकाणी 15 ते 20 दिवस सुद्धा उशीर झालेला आहे। बघा आता आनंदाची बातमी अखेर समोर आलेली आहे, पण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट आश्वासन दिलं आहे। उशीर जरी झाला तरी यंदाचा पाऊस हा दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। आता मान्सून एक्सप्रेस सुसाट सुटली आहे। बघा आता शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपल्या व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, जो प्रत्येक शेतकऱ्याच्या थेट फायद्याचा आहे, पेरणी कधी करावी। बघा आता शेतकरी मित्रांनो, अनेकदा पहिला पाऊस पडला की आपण उत्साहाच्या भरात बाजारात जातो, महागडी बियाणे घेतो, खते खरेदी करतो आणि पेरणीला सुरुवात करतो। पण थांबा, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून एक विनंती केली आहे, एक मोलाचा सल्ला दिला आहे, तो नीट समजून घ्या। पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या पावसात पेरणी करणे टाळा। जोपर्यंत तुमच्या भागात जमिनीमध्ये किमान 3 ते 4 इंच खोल ओलावा जात नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका। पहिला किंवा दुसऱ्या हलक्या पावसानंतर जमीन वरून ओली दिसते पण आतली माती गरम असते। अशा गरम मातीत बियाणे टाकल्यास ते उबळण्याची आणि बियाणे सडून जाण्याची दाट शक्यता असते। बघा आता भारतीय हवामान विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधनानुसार जेव्हा तुमच्या परिसरात किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही
किंवा जमिनीची ओल किमान 1 वीत खोल जात नाही तोपर्यंत पेरणी करू नये. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते पुढील 5 दिवसात होणारा पाऊस हा ही अट पूर्ण करणार आहे. बघा यंदा पेरणीसाठी कोणती तारीख योग्य आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 18 जून ते 22 जूनच्या दरम्यान मान्सून पूर्ण ताकदीने सक्रिय होत आहे. त्यामुळे ज्या भागात या 5 दिवसात जोरदार पाऊस होईल तिथे 22 जून नंतर पेरणीचे नियोजन करणे अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. आता घाई गडबडीत पेरणी करून दुबार पेरणीचे संकट ओढावून घेण्यापेक्षा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि योग्य वेळेवरती पेरणी करा. बघा आता शेतकरी बांधवांनो, आता आपण अधिकृत सरकारी हवामान खाते म्हणजेच IMD आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजाची तुलना करून पाहूया, जेणेकरून आपल्याला अचूक चित्र समजेल. आता मान्सूनची प्रगती काय म्हणते. IMDच्या मते मान्सून सध्या हरणाई सोलापूर मार्ग पुढे सरकत असून परिस्थिती अनुकूल आहे. तर पंजाबराव डक यांच्या मते पुढील 48 ते 72 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला कव्हर करणार आहे. सर्वत्र पाऊस पडणार आहे. बघा आता पावसाचे प्रमाण कसं असणार आहे. IMDने यंदा सरासरीच्या 106% पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय. म्हणजेच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनीही याला दुजोरी दिली आहे. यंदा दुष्काळ पडणार नाही आणि पाऊस उत्तम होईल. पेरण्या यशस्वी होणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की देशाची मुख्य संस्था IMD आणि त्याचबरोबर आपले स्थानिक हवामान अभ्यासक पंजाबराव डक या दोघांनीही अंदाज आता एकच दिशेने वर्तवला आहे. म्हणजेच येणारे दिवस हे शेतकऱ्यांसाठी सुखाचे असणार आहेत. बघा आता शेतकरी मित्रांनो, आता आलो त्या मुख्य भागाकडे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 5 दिवसासाठी महाराष्ट्रातील ज्या 12 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे, जिथे पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे, ते 12 जिल्हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. बघा आता पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट होती. मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार पुढील 48 ते 72 तासात या भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावेल. हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत पोषक ठरेल. काही ठिकाणी जोरदार कडकडाटासह गारपिटीची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. बघा आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. तर चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे लातूर. बीड आणि लातूर जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दडी मारली आहे, पण आता सुखावणारी बातमी समोर आली आहे. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने येत्या 5 दिवसात जोरदार सरी बरसणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे धाराशिव आणि त्याचबरोबर 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर आणि धाराशिवच्या सीमेवर मान्सूनच्या ढगाची हालचाल वेगाने सुरू झाली आहे. IMDच्या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार या भागात दक्षिण आणि पश्चिम मान्सूनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामुळे पुढील 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 7व्या क्रमांकाचा जिल्हा आहे अहिल्यानगर. तर 8व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नाशिक. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राला जोडणाऱ्या या भागात शेतकऱ्यांची दागदूक वाढली होती, पण प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाशिकच्या पूर्व भाग आणि संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पेरणीयोग्य पाऊस पडणार आहे. बघा आता शेतकरी मित्रांनो, 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे पुणे. तर 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा. पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस सुरू होईल, पण आता सखल भागात आणि शेती क्षेत्रात सुद्धा पुढील 5 दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिला आहे.
बघा आता शेतकरी मित्रांनो, ते शेवटचे 2 जिल्हे जे सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहेत. 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सांगली, तर 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर. दक्षिण महाराष्ट्रातील हे 2 प्रमुख जिल्हे, कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागात मान्सून पूर्णपणे सक्रिय होताना दिसत आहे. तर अजूनही काही क्षेत्र पावसाविना उन्हाच्या चटका सहन करत आहेत. तरी पुढील 5 दिवसात पश्चिम भागाकडून येणारे ढग संपूर्ण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला व्यापून टाकतील आणि मुसळधार पाऊस देतील. इथे पेरणीची कामे वेगाने सुरू होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे होते 12 जिल्हे जिथे पुढच्या 5 दिवसात वरुण राजा जोरदार बॅटिंग करणार आहे आणि बळीराजा सुकावणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती भागानुसार पाहिली आहे. पावसाला उशीर का झाला याचं वैज्ञानिक कारण आपण पाहिलं आहे. पेरणी कधी करावी याचा हवामान अंदाज IMDच्या खात्यानुसार आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या सल्ल्यानुसार समजून घेतला आहे. शेवटी ते 12 जिल्हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात? तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस कसा आहे आणि तुम्ही पेरणीची तयारी केली आहे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल, उपयोगाची वाटली असेल आणि असेच अप टू डेट हवामान खात्याचे अंदाज जाणून घेण्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कधी पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. गावातील ग्रुपवरती नक्कीच शेअर करा, जेणेकरून सर्वांना याची तंतोतंत माहिती मिळेल. आणि शेतकरी जो निराश झालेला आहे, पावसाची चातकासारखी वाट बघत आहे, त्याला तो सुकावणार आहे, त्याला धीर मिळणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.